तर प्रकाश पापे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पहिलाच बॉल इथे निसार भरकटलेत, दंडित केलं जाईल. वाईटच्या रूपाने एक सिंगल ची मात्रा पाहायला मिळते. एक धाव बलकावर. पहिलीच ओव्हर मैदानामध्ये निसार. विकेट हॅट्रिक साठी आतिश घोडविंदे यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गावची टीम पारितोषिकांचा वर्षाव. निसार तय्यार. निसारचा हा बॉल इथे पंच अजून एकदा अवांतरचा इशारा करतायत. व्हाईट बॉल. बॅट्समन आपण मैदानामध्ये पाहतोय रोहिदास आणि अविनाश ही सलामीची जोडी. हमीद शेख यांच्याकडून एक आगळं वेगळं प्राइज. इथे निसार जर तिसरा अवांतर बॉल टाकत असेल तर 200 रुपयाचं प्राइज. हा बॉल आणि इथे अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. सलगचे 3 बॉल व्हाईट आलेत. 200 रुपयाचं प्राइज इथे निसरला. भरकटलेत लाईन भरकटलेत. 3 धावा आल्यात. पहिल्याच 3 बॉल 3ही चेंडू अवांतर टाकलेत निसारने. कमबॅक करण्याची क्षमता या खेळाडू मध्ये. पाहूया निसार कशा प्रकारची कामगिरी करेल. निसारचा हा सलगचा चौथा व्हाईट बॉल निसार कडून. शशिकांत जाधव यांचं देखील शुभागमन होत आहे. रुपेश जाधव यांचे पिताश्री आहेत. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू इथे डॉट, चेंडू निर्धाव. 3 जर डॉट बॉल सलग टाकत असेल गोलंदाज निसार तर सचिन देशमुख यांच्याकडून 1001 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तय्यार. हा बॉल दुसरा चेंडू डॉट निसार कडून मात्र पाहायला मिळतोय. हा जर बॉल इथे डॉट आला तर सचिन देशमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तय्यार आणि हा बॉल बिगिट केलाय क्षेत्ररक्षक. हा झेल सुटलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावा जेव्हा तर पाहायला मिळत आहेत. हा कॅच सुटला आणि सचिन देशमुख यांच्या जीवात जीव आला. तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक इथे होत या बॉल साठी. निसार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तय्यार. निसार शेख. हा बॉल इथे अप्रतिम आणि चांगलं यष्टिरक्षण. 22च्या रूपाने एक सिंगल येते. 1 धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 7. प्रकाश पापे यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. निसार तय्यार. निसारचा हा बॉल अजून एक वाईट या षटकातील 5वा अवांतर बॉल हाताळत असताना निसार. यष्टिरक्षण चांगलंय निवृत्ती मगर सर यांचं. आतापर्यंत 5 अवांतर चेंडू टाकलेत गोलंदाजी करत असताना. गोलंदाज निसार शेखने. निसारचा पुढील बॉल आणि इथे 6वा वाईट. खराब गोलंदाजी निसार कडून. सातत्याने ही गोलंदाजी या गोलंदाजाकडून पाहायला मिळत नाहीये. परंतु आज इथे लाईन भरकटलेत. लाईन वर कंट्रोल करावा लागेल. धावल कवर धावा 10.
बॉल झालेत आतापर्यंत 4. निसार तयार. हा बॉल इथे चांगला बॉल टाकला. सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डॉट. धावपलकावर धावा 10. त्या 10 मधल्या 6 धावाच्या मात्र अवांतर आहेत. सॉरी 9 धावा धावपलकावर आहेत. 9 धावा त्यामधल्या अवांतर धावा 7. या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. 1 धाव या चेंडूवर जे मात्र आली. षटक क्रमांक लेग बाईच्या रूपाने 1 धाव येते. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा आहेत 10 धावा. 6 बॉल वाईट, त्याच्यात धावा 10. एक लेग बाईज, एक बाईज आणि बॅटने 2 अशा 10 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. नितीन फापे, कोणत्याही प्रकारचा झेल तुम्ही टिपला तर सलीम शेख यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाईल. निसार शेख पहिल्या षटकात 200 रुपयाचा प्राइज निसार शेखला लागू. 3 चेंडू जर शानूने डॉट टाकले तर शानूसाठी सचिन देशमुख यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज. सलगच्या 3 बॉल डॉट साठी. एका विकेट साठी 500 रुपयाचा प्राइज प्रकाश फापे यांच्याकडून असेल शानूला. पाहूया शानू कशा प्रकारची गोलंदाजी करेल. गोलंदाज तयार. तीन बॉल जर डॉट टाकले शानूने तर 100 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे शानूचा बॉल देखील वाईट. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय जो मात्र अंतिम असेल. वाईटच्या रूपाने एक सिंगल. संघाची धावसंख्या 11. 11 धावा धावपलकावर आल्यात. गोलंदाज शानू तय्या. शानूचा हा बॉल फटका चांगला आहे. आणि काय घडलंय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला. डीजे संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 17 या धावसंख्येवर. स्वप्नीलचे प्रयत्न चांगले होते परंतु स्वप्नीलच्या हातालाच बॉल लागू शकला नाही. हा बॉल फुल टॉच. शानू इथे झेल तर सटकलाय आणि क्षेत्ररक्षकाचा तोल देखील सटकला गेला. गोलंदाज तयार. इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू. चेंडू डॉट. शानूसाठी शुभेच्छा येत आहेत भागू कडून. चांगला असा हा बॉलर. गोलंदाज तयार. धावपलकावर धावसंख्या जे मात्र आपल्याला पाहायला मिळते 18 रन. कमबॅक करण्याची क्षमता आहे या गोलंदाजामध्ये. शानू तय्यार. सुरेख प्रकारचा चेंडू आणि एक धाव या चेंडूवर जी मात्र येईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 19 या धावसंख्येवर.
गोलंदाज तयार. हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर अनिल चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा ज्या मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 21 21. अनिलने कोणत्याही प्रकारचा झेल मात्र टिपला गेला तर प्रकाशजी फापे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. वडील आहेत अनिलचे. आज मैदानामध्ये पाहूया अनिल कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा बॉल चांगला असा स्ट्रोक. शानूवर आक्रमण. अंपायर डिसिजन. काय येतोय ते देखील पाहायचंय. चौकार. 4 रन. अरे पाहिजे 25 धावा. 2 षटक संपली. 25. पहिल्या षटकात धावा आल्या 10. दुसऱ्या षटकात धावा आल्या त्या 15. गोलंदाज निसार तयार होत आहेत. प्रकाश पापे यांच्याकडून निसारच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज. आतिश गोडविंदेकडून निसारच्या विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. 25 धावा धावपलीकडे आहेत. गोलंदाज तयार. निसार. हा बॉल व्हाईट बॉल. 3ही षटकांची सुरुवात आतापर्यंत व्हाईट बॉलने झाली. हे मात्र विशेष स्वराज्य 11 बी संघाच वैशिष्ट्य आहे. गोलंदाज तयार. हा बॉल बिगिट केलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. अन्सार शेख यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आणि इथून सामन्याचा आनंद घ्यायचा. टीमचे सपोर्टर आहेत अन्सार शेख आणि जे मात्र उपस्थित होत आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय आणि इथून सामन्याचा आनंद घ्यायचा. 27 धावा धावपलीकडे आहेत. गोलंदाज तयार. विकेट साठी अन्सार शेख यांच्याकडून पारितोषिक येते निसार साठी. एक चांगली अशी जेवणाची व्यवस्था जी मात्र केली जाईल आणि ते स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार. थँक्यू. अन्सार शेख यांच्याकडून माहिती येते की जर टीम स्वराज्य 11 ढवळे बी टीम जर जिंकत असेल तर सर्व खेळाडूंना करिश्मा हॉटेल वर पार्टी. गोलंदाज तयार. फुल टॉच बॉल. पंचांकडे अपील आणि या चेंडूवर निसार शेख विकेट कॅरी करतायत.
प्रकाश पापे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुला र. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला र. डीजे सामना जिंकून दाखव मार्ग्या मला र. सामना जिंकून दाखव मार्ग्या मला र. अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुला र. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या. गोलंदाज तयार. निसार. हा बॉल चांगला आहे. फटका चांगला. क्षेत्ररक्षक हो स्वप्नील जाधव. छागय ना गुरु. स्वप्नील जाधव क्षेत्ररक्षण करत असताना आतापर्यंत स्वप्नीलला 2 वेळा संधी आली, परंतु दोन्ही वेळा संधीचं सोनं करता आलं नाही. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 33 रन. तेहतीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3. सुरेख प्रकारचा चेंडू. चांगलासा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आले चेंडूवर. शानू 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा. 3च धावा. आता बॅट्समनांनी मनावर घेतलं की 3च धावा पास, नाहीतर इथं 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या. 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 36 धावा. षटक क्रमांक 3 इथे होईल कंप्लीट. 3 षटक संपली. 36 धावा. डीजे सामन्याला सुरुवात करायची. वेळ वाचवणं खूप गरजेचं राहील. क्षेत्ररक्षण करणारी टीम स्वराज्य 11 डोहळे. धनेश 11 कुकसे आणि कार्तिक स्पोर्ट अतकोली. विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक प्रकाशजी फापे यांच्याकडून असेल. त्यांचे बंधू मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी आलेत.
आणि पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी जी मात्र केली जाते ते देखील पाहिजे. निसार शेख यांच्यासाठी 700 रुपयाचं प्राइज जे मात्र जमा झालंय. शिरताज शेख यांच्याकडून 200 रुपये आणि प्रकाश पापे यांच्याकडून शिरताज शेख सॉरी हमीद शेख यांच्याकडून 200 रुपये आणि प्रकाश फापे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. वेळ वाचवा वेळ. बॉलर कोणी सोहेल. सोहेलचा हा बॉल फुल टॉच जो मात्र पाहायला मिळतोय. लेग बाईच्या रूपाने एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 37 या धावसंख्येवर. सोहेल पुन्हा एकदा तयार. अभ्यास सोहेल कशा प्रकारची कामगिरी करेल. चांगल्या दर्जाचा हा गोलंदाज. सुरेख प्रकारचा चेंडू, चांगलासा स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद, विकेट. विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं पारितोषिक संघाचे स्पॉन्सर सचिन देशमुख यांच्याकडून. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 39. स्वराज 11 बी संघाचे स्पॉन्सर सचिन देशमुख यांच्याकडून प्राइज येते विकेट हॅट्रिक साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय, चेंडू आउट ऑफ पार्क, सिक्सर, षटका. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला डीजे सूरज कोण दाखव बारक्या मला अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला पाहिजे तेवढ्या. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर तयार. धावफलकावर धाव संख्या 45, 45 धावा. गोलंदाज तयार. सोहेलचा हा बॉल क्षेत्ररक्षक आले चेंडूवर आणि हा षटकार. सुरेख प्रकारचा चेंडू, अजून एक ब्लास्ट, षटका. चांगली बॅटिंग इथे करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते. अतकोली धावफलकावर धावसंख्या जी मात्र पाहायला मिळते 57.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. नितीन गोलंदाजी मार्कवर तयार. 57 धावा धावफलकावर आहेत. विकेट हॅट्रिक्सला 1001 रुपयाचं पारितोषिक अतिश घोडविंदेकडून. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 58 या धावसंख्येवर. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेट. हसन शेख यांचं देखील शुभ आगमन आणि हसन शेख यांचं स्वागत केलंय एक दिमागदार षटकारानं. 6 धावा. थँक्यू. कितीच्या पॅट मधून येणारा षटकार. अतकोलीचे 12वे प्लेयर देखील आहेत आणि या बॅट्समन कडून या अपेक्षा नव्हत्या त्यांना, परंतु त्या पूर्ण करत असताना मैदानाच्या आत पहिल्याच बॉलवर आल्या एक तडाखे बंद पॉवरफुल षटकार. अन्सर शेख यांच्याकडून देखील विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक. पारितोषिकांचा वर्ष आहे, परंतु बॅट्समन अप्रतिम कामगिरी करतायत. अजून एक षटकार. गुड बॅटिंग. काय बॅटिंग मैदानाच्या आत करतोय. हा जर बॉल गोलंदाजानं डॉट टाकला, 1 धाव गरजली, 2 धावा गरजल्या, 3 धावा गरजल्या, 4 धावा गरजल्या, 5 धावा गरजल्या, तरी देखील गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक. फक्त षटकार न मारून दिला तर. संघाचे स्पॉन्सर स्वराज 11B, संघाचे स्पॉन्सर सचिन देशमुख यांच्याकडून पारितोषिक. आणि हा बॉल आणि फार दूर चेंडू, फरार. चौकार. 4 रन. थँक्यू. संघाची धावसंख्या 75. आणि हा सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक. 1 धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या चेंडूवर धावा येतील 2. संघाची धावसंख्या 77. विजयासाठी 78 धावांचं लक्ष. टीजे.
आहेत स्वराज 11 बी आणि जे प्लेयर्स पॅव्हलियन मध्ये बाहेरचे फिल्डर आहेत ते राहिल्यास अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल स्वराज 11 बी संघाला. 3 धावाची पॅनल्टी करायला लागेल. सतीश जाधव आणि दीपेश जाधव यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. फलंदाज पाठवायचे फलंदाज स्वराज बी. फलंदाज पाठवायचे स्वराज बी अन्यथा पॅनल्टीचा सामना करावा लागेल. शगप शेख यांच्याकडून जर टीम स्वराज 11 डोळे बी जिंकत असेल तर पार्टी. करिश्मा हॉटेलला जी मात्र पार्टी असेल टीमला, विजयी टीमला. बॅट्समन मैदानामध्ये जे मात्र पाहायला मिळत आहेत अनिल आणि निवृत्ती मगर सर. गोलंदाजी मार्कवर तयार. रुपेश बघूया कशा प्रकारची कामगिरी करतील. रुपेशचा पहिला बॉल, सुरेख प्रकारचा बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक सिंगल ची मात्र पाहायला मिळेल. अनिलच्या प्रत्येक षटकारासाठी प्रकाशजी फापे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज. नितीन पडवळ ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून निवृत्ती मगर सरांसाठी षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्याकडून तब्बल सुरेख प्रकारचा चेंडू, चांगला स्ट्रोक जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव ची मात्र पळून पूर्ण होईल. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 2. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना विजयासाठी 78 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर तयार. रुपेशचा हा बॉल इथे अप्रतिम. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. आमचे 12th मॅन अभिजित जे मात्र उपस्थित आहेत आणि अभिजित कडून प्राइज येते. जर गोलंदाज रुपेश सलगच्या 3 विकेट घेत असेल तर 600 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज तयार. हा बॉल चांगला आहे, स्ट्रोक देखील चांगला खेळलाय.
क्षेत्ररक्षक येथील चेंडूवर एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर. 4 धावा ज्या मात्र धावफलकावर आहेत. बॅटिंग करणारी टीम स्वराज्य 11 डोहळे बी टीम. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. फुल टॉच बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. एक धाव जी मात्र पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 5. पहिले षटक संपलं. धावफलकावर धावा आहेत 5. शेवटचे 24 बॉल जे मात्र शिल्लक आणि त्या 24 बॉल मध्ये अजून देखील विजयासाठी 73 धावांचं लक्ष. 24 बॉल 73 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. रोहिदास अभ्या कशा प्रकारची कामगिरी रोहिदासच्या माध्यमातून केली जाईल. गोलंदाज जे मात्र तयार होत आहेत. रोहिदास स्ट्रायकर एंडवर. निवृत्ती मगर सर 24 बॉल 73 धावा. हा बॉल इथे मात्र अप्रतिम. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव सो मात्र पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, चांगला सा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. रोहिदास फुल टॉच आणि फुल टॉच बॉल सीमा रेखेच्या बाहेर. बेहतरीन स्ट्रोक. निवृत्ती मगर सर ब्रँडेड चौकार. पाहिजे तेवढ्या मी देईन तिरक्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला रे. डीजे सामना सूरज जिंकून दाखव बारक्या मला रे. यो सामना जिंकून दाखव बारक्या मला रे. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला रे. पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुला रे. यो सामना जिंकून गोलंदाज तयार. हा बॉल इथे बॅटचा इनसाइड एज. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा रेखेच्या बाहेर. फरार चौकार. 4 रन. चार धावा आल्यात. संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 13. चौकार हॅट्रिकची संधी. हा बॉल आणि इथे इष्टरक्षण खराब झालंय, परंतु पॅकअप चांगलंय. एक धावी या चेंडूवर. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 14 या धावसंख्येवर. या अनिलच्या पॅट मधून फटके येणं गरजेचं.
14 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. फुल टच. नो बॉल जो मात्र पंचांनी घोषित केलाय. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चेंडूवर धावा आल्या 3. पुढील चेंडू असेल फ्री हिट. सतरा धावा धावपलकावर. फ्री हिट बॉल. पाहूया फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा जो मात्र उचलला जाईल. ते देखील पाहायचंय. एक धाव ची मात्र पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 18. 5 चेंडू आतापर्यंत जे मात्र टाकून झालेत. 18 धावा धाव फलकावर आहेत. विजयासाठी लक्ष आव्हान 78 धावांचं. सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षण खराब. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा मात्र पळून पूर्ण आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल. जाऊन पोहोचेल. 2 षटकं संपली. 20 धावा. आता शेवटचे बॉल 18 बॉल मध्ये 58 धावांची आवश्यकता. डीजे गणेश 11 कुकचे आणि कार्तिक स्पोर्ट अतुलकोली यानंतरचा मात्र सामना असेल. अविनाश गोलंदाजी मार्गावर तयार. 18 बॉल आणि 58 धावांचं लक्ष. गोलंदाजी मार्गावर तयार. हा बॉल सुरेख प्रकारचा चेंडू टॉट. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. चांगली अशी बॉलिंग करत असताना जो मात्र पाहायला मिळतोय गोलंदाज. अविनाश तयार आणि हा बॉल क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. पहिल्या विकेटचं पतन. कोंबड्यावरती आसन राहायचं बसली कशी होडवलात. कोंबड्यावरती आसन राहायचं बसली कशी होडवलात. बघताना बघू
बघून एकविरा आई हसली आपल्या गालात मसाला बघून एकविरा आई हसली आपल्या गालात मसाला बघून एकविरा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल इथे टॉपेज. एक धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सो मात्र पाहायला मिळतोय. नाणेफेकसाठी रुपेश शशिकांत जाधव साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. नाणेफेकसाठी संपर्क साधा. शेवटच्या दिवशी 15 तारखेला मुरबाड स्टार आणि त्यांच्या विरोधात पडगा स्टार ही मॅच देखील आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळेल. दुपारी 3 वाजता ती मॅच इथे खेळवली जाईल. पडगा स्टार आणि त्यांच्या विरोधात मुरबाड स्टार. 22 धावा 23 धावा डबल कबरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. शानूने 3 बॉलला 3 जर षटकार खेळले. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. चांगलंच क्षेत्ररक्षण. 2 धावा ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. हसन शेख यांच्याकडून प्राइज येत आहे. शानूने जर सलगचे 3 षटकार खेळले तर 5001 रुपयाचं प्राइज हसन शेख यांच्याकडून. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. शानू ऑन स्ट्राइक. पहिलाच बॉल शानूच्या बॅट मधून आउट ऑफ पार्क. सिक्सर षटकार. फेसबुकचा हा जमाना जग सारा झाला दिवाना दिवाना. व्हॉट्सअप फेसबुकचा हा जमाना जग सारा झाला दिवाना. तिला एक कमेंट भक्ती. संघाचा संख्या 31. 31 धावा. एकतीस धावा धावपलकावर. 47 बनवायच्यात. शेवटचे 12 बॉल. शानू कुठेतरी लेट आलेत असं वाटतंय. 12 बॉल आणि 47 धावा. बघा कशा प्रकारे 12 बॉल 47 बनवले जातील ते देखील पाहायचंय. भावेश बेलवले सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 12 बॉल 47 धावा. स्वप्नील जाधव मध्ये ती क्षमता आहे. या धावा स्वप्नील बनू शकतो. बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर चे स्पॉन्सर आहेत आमचे स्वप्नील. आता पाहूया बॅटिंग मध्ये कशा प्रकारचा जजबाज दाखवतील. आपल्या बॅटिंग मधून ते देखील पाहायचंय. रुपेश तयार. 12 बॉल 47 धावा. 12 बॉल आणि त्या 12 बॉल मध्ये 47 धावांचं लक्ष. गोलंदाज तयार. हा बॉल इथे डॉट निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. 11 बॉल 47 धावा. सामन्यामध्ये वर्चस्व गाजवत असताना विकास अतकोली टीम. गोलंदाज तयार. हा बॉल स्वप्नील जाधवच्या बॅट मधून वन बाउंस सीमा पार. चौकार.
35. गोलंदाज तयार. हा बॉल नो बॉल. डायरेक्ट हिट जो मात्र पाहायला मिळतोय. या चेंडूवर धाबा पंच. 3 धाबा पळून आणि 1 नो अशी 4 धाबा. पुढील चेंडू फ्री हिट. संघाचा धाव संख्या 39. स्ट्राईक वर शानू पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. धावपलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 39. गोलंदाज तयार. शानूच्या पॅट मधून फटका चांगला आहे. कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 41 धावा. गोलंदाज तयार. हा बॉल अजून 1 नो बॉल. नो बॉलच्या रूपाने 1 सिंगल. संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 45 या धावसंख्येवर. टायगर ग्रुपचे अध्यक्ष भावेश पी लवले यांचं देखील शुभ आगमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू. शानूच्या पॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. 8 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता. रुपेश जाधव यांच्याकडून स्वप्नील जाधवच्या षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. शानू ऑन फायर. 8 बॉल 30 धावांचं लक्ष. 30 धावा. आठ बॉल 30. हा बॉल सुरेख प्रकारचा चांगला फटका जो मात्र खेळलाय क्षेत्ररक्षकातील चेंडूवर आणि ते फलंदाज बाद. विकेट. स्वप्नील जाधव. साठी स्वप्नीलच्या षटकार हॅट्रिक साठी. संघाची धावसंख्या 49 चे मात्र पाहायला मिळत आहेत. ओमकार शेट्टे यांचं देखील शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. इथे नो बॉल +1 अशा 2 धावा. पुढील चेंडू फ्री हिट. संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होत आहे. 51 धावा. अजून देखील 27 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 बॉल.
बालासाठी देखील प्राइज येत आहे रुपेश जाधव यांच्याकडून. बाळासाठी देखील 1001 रुपयाचं प्राइज सरक 3 षटकारांसाठी. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. हा बॉल बिगेट करण्याचा प्रयत्न. टॉप एज 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा जे मात्र पळून कंप्लीट होत आहेत. सॉरी फलंदाज जे मात्र बाद होतील. 1 धाव एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 52 धावा. शेवटचे 6 बॉल आणि 26 धावांचं लक्ष. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या कोलेट टीम आणि न्यू बॅट्समन. चला ताबडतोब. सहा चेंडू आणि 26 धावांचं लक्ष. पंकज 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये 26 धावा. स्ट्रायकर एंडवर स्वप्नील जाधव. 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक स्वप्नीलला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी स्वप्नील करतोय. 6 बॉल आणि त्या 6 बॉल मध्ये विजयासाठी लक्ष असेल ते 26 धावांचं. पहिलाच बॉल क्षेत्ररक्षकातील चेंडूवर 1 धाव पहिल्या चेंडूवर. शेवटचे 5 बॉल 25 धावा. शेवटचे 5 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार. फुल टॉच. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पळून पूर्ण. 4 बॉल शिल्लक. 23 धावांची आवश्यकता. बॅटिंग करणारी टीम स्वराज्य 11 डोहळे. या टीमला षटकारांची आवश्यकता आहे. 4 बॉल 23 धावा. गोलंदाज तयार. धनेश 11 आहे. धनेश 11. व्हाईट बॉल. शेवटचे आता शिल्लक आहे चेंडू 4 आणि त्या 4 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 3 षटकार 1 चौकारीतून सामना जिंकून देईल कार्तिक अतकोली टीम आणि धनेश 11 कुकसे. फुल टॉच बॉल. पंचांनी ते चेंडू कळवलाय. नो बॉल प्लस या चेंडूवर धावा आल्यात. 2 तिसऱ्या धावेचा प्रयत्न. नो प्लस 3 अशा धावा आल्या. 4 शेवटच्या आता 4 बॉल आणि 19 धावा. फ्री बॉल. अतिश गोडविंदे संपर्क साधा. अतिश शिनूभाई यांच्याकडून पारितोषिक येते. 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. 4 बॉल 19. हा बॉल टॉप एज. क्षेत्ररक्षक येतील चेंडूवर. 1 धाव या चेंडूवर जे मात्र पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल आणि 17 धावा.
3 बॉल 17. सुरेख प्रकारचा चेंडू. एक धाव. शेवटच्या आता 2 बॉल शिल्लक आहेत. कोणताही अभ्यंतर चेंडू नसेल तर हा सामना जिंकेल क्षेत्ररक्षण करणारी टीम विकास स्पोर्ट अतकोली. सुरेख प्रकारचा फटका. एक धाव ची मात्र पाहायला मिळते. सुरेख प्रकारचा चेंडू. चांगलासा फटका. चेंडू सीमा पार षटकार.